नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर बघू शकता, आज चाललंय आमचं आम्रखंड भरायचं. आमचे पांडुभाऊ आम्रखंड भरते. असं अशा प्रकारे डब्बा भरतो. मोबाईल तर पडला. दिसतं झालं ना पावसाचं. हां, आम्रखंड श्रीखंड बी बनवलं, आम्रखंड बी बनवलं. इतकं जड टोकन आहे काय दोन असतात. दोन. आता लवकरच आपलं ब्रँड होणार आहे. तरी पण हे आता काय साधं आहे, तरी पण एवढं चालतं आपलं. एका 8 दिवसातच सगळा श्रीखंड संपते. श्रीखंड आम्रखंड दोन्ही पण क्वालिटी आहे त्याच्यामुळं. झालं नाही का? हलवलं नाही का? खाली थोडं हलवलं म्हणजे ती बाई. आपलं लस्सीचं ब्रँड होते, पनीरचं ब्रँड होते, तुपाचं तर झालंच आहे. तुपाचं तर सगळ्याला माहितीच आहे. आणि हे सिजनेबल असते. लस्सी कसं सीझनमध्येच एवढीच जाते लस्सी. मँगो लस्सी आपल्याकडं आणि स्वीट लस्सी एकदम छान. कुरिअर काय येऊ शकत नाही इतक्याला, कारण इथल्या बारामतीतल्या लोकांना माहिती, त्यामुळे इथली घेऊन जाते. कुरिअर काय श्रीखंड येऊ शकतो कुरिअरमध्ये, कारण मी पाठवले मुंबईला, कारण माझी मावशी मुंबईला, तर त्यांना पाठवले. मी बघितलं, कारण ट्रायल घेतली अगोदर, कारण कसं आहे खराब होत असेल तर नको पाठवाय म्हणलं. तर श्रीखंड पण येऊ शकतो, आम्रखंड पण येऊ शकतो, पनीर पण येऊ शकतं, खावा पण येतात, फक्त थंडीच्या दिवसात. श्रीखंड काय एनी टाईम कधी पण येऊ शकतो, कारण पॅकिंग व्यवस्थित करून दिली ना तर श्रीखंड येऊ शकतो. पण पनीर आणि खायचा प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यात. थंडीत काही होत नाही, पावसाळ्यात पण काही होत नाही. त्याच्यामुळं पनीर खावा तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये, आपल्या ह्याच्यात थंडीमध्ये. तर खावा पण येऊ शकतो, पनीर पण येऊ शकतो. तर ऑर्डर टाकायची असतील तर टाका. नंबर तर तुम्हाला देतच असते. एकदा नंबर घ्या. आणि आपलं माऊली तूप तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आपलं ब्रँड झालं आहे. हे बघा, ते आपलं माऊलीचं तूप. ते अर्धा किलोची बरणी, 1 किलोची बरणी नाही आता शिल्लक. आपलं तूप एवढं जाते, त्याच्यामुळं शिल्लक राहत नाही. एकदा तुम्ही घेऊन बघा कसं वाटतंय काय ते. आणि महत्त्वाचं वांगाची क्रीम कुणाला पाहिजे त्यांनी सांगा. नो फिल्टर. मी लावला का फिल्टर, व्हिडिओला फिल्टर लावलेलं नाही. आणि माझं चेहरा बघू शकता तुम्ही कसं आहे, कारण मी वापरते अगं कसलं 3 महिने झालं मी क्रीम वापरते, तर खूप छान रिझल्ट आहे. एकदा तुम्ही घेऊन बघा कसं वाटते काय ते. क्रीम पण छान आहे. एका व्यक्तीला 4 महिने क्रीम घातली. तर अर्धा किलोचं भरता का, अर्धा किलोचं भरा. एकदा घेऊन बघा कसं वाटते काय तुम्हाला ते, कारण बऱ्याच बायकांनी माझ्याकडून घेतलेली तिथून मी दिल्याचं, कारण आमच्या पाहुण्यांचं दुकान आहे, त्याच्यामुळं ते आम्हाला देतो. क्रीम पण छान आहे. आता श्रीखंड पण बनवून घेऊ लगेच, म्हणजे अर्धा किलो किती ठेवू का बाजूला, ते आपल्याला आता लागेल की मला श्रीखंड भरायला लागेल.
करायचा कारण पनीर शिजत आहे. तर आता झाल्या चालूच हॉटेल ऑर्डर आता उन्हाळ्यामुळे आता लग्न सराई चालू झाली ना त्याच्यामुळे हवा आणि पनीर सगळं चालू. एकदा मायनस करून ठेवायचं. अर्धा किलोचा डबा बघा केवढा येतो. एवढा मोठा अर्धा किलोचा डबा. किती भरते? 4-5 भरते. त्यांनी 26 नाही 28 डबा सांगितलं ठेवायला. कशाचं? श्रीखंडाचं. आम्रखंड नाही पाहिजे त्यांना. त्या शिरसोटवाल्या दो नाही कसा भाजी तिकडं घातली वाळायला. ज्यांच्या ऑर्डर टाकल्यात त्यांना सोमवारीच भाजी मी देणार आहे कारण 2 दिवस वाळून देणार आहे. आभाळ येते त्यामुळे वाळा नाही. आणि बघूयात सगळं आता